नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अभिषेक घोसाळकर यांच्यावर नक्की कोणी गोळ्या झाडल्या हे फेसबुक लाईव्हमध्ये दिसत नाही. त्यामुळे घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचीही सुपारी देण्यात आली होती का, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली. तर मग काय म्हणाले उद्धव ठाकरे, जाणून घेऊयात. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण वर करणे दिसतं तेवढं सोपं नाही. ज्या गुंडानं सूड भावनेतून हत्या केली असं आपण समजू, परंतु त्यानं स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न इथे निर्माण होतो. ज्याप्रमाणे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ कोणीही न मागता समोर आला, तसं मॉरिसनं फेसबुक लाईव्ह केलं होतं, परंतु त्यामध्ये नेमक्या कोणी गोळ्या झाडल्या हे दिसत नाही. अशी शंका उपस्थित करून शिवसेना उभाटा नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवरती गंभीर आरोप केलेत. आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती सरकारवरती जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की मी काल काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा मला त्यांनी माहिती दिली की मॉरिसकडे परवानाधारक बंदूक नव्हती. त्यानं खाजगी सुरक्षा रक्षक ठेवला होता. त्याला सुरक्षा रक्षक ठेवण्याची वेळ का आली? या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून या गोळ्या झाडण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या मॉरिसनंच झाडल्या की आणखी कोणी झाडल्या, की या दोघांनाही मारण्याची कोणी सुपारी दिली होती, असा प्रश्न इथे निर्माण झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडलं. अभिषेक घोसाळकर प्रकरणात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, कारण या आधीचे राज्यपाल जरा जास्तच कर्तव्यदक्ष होते. माजी राज्यपाल कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडासोबत एक फोटोही आहे. राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद मागायचे कुणाकडे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरती बोलत असताना श्वान गाडीखाली येऊन मेलं तरी माझ्यावर आरोप करतील का, अशी टीका केली होती. या टीकेचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी त्यांना टोला लगावलाय. श्वान गाडीखाली येऊन मेला तर मी काय करू, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं. त्यांनी श्वानाला म्हणजेच कुत्र्याला हा शब्द वापरला. सुसंस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाही. तुम्ही अतिशय निर्ढावलेले, निर्घुण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस, कलंक असे शब्द वापरले होते, परंतु आता हे शब्द देखील तोकडे पडताना दिसत आहेत. महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते. एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही कुत्र्याशी कशी काय करू शकता? दिल्ली श्वारांसमोर तुम्ही कुत्र्यासारख्या शेपट्या हलवता हे समाजाला तर दिसतच आहे, परंतु राज्यात गुंडगिरी, खून खराबा झाला तरी घाबरू नका. परंतु भाजपाला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडांची मोदी गॅरंटी आहे का, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावरती जोरदार टीका केलेली आहे. तर मग मित्रांनो, नक्की यामध्ये उपस्थित केलेला उद्धव ठाकरे यांचा प्रश्न नक्की काय सांगून जातो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.